कथेचं नाव बंद दाराआड. लेखक के. आज जवळपास 3 महिने झाले होते. सीमाचा फ्लॅट बंदच होता. सोसायटीतल्या लोकांनी तिला पाहिलेलं नव्हतं. फ्लॅट आतून बंद होता आणि आता दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या फ्लॅटमधले रहिवासी त्रस्त झाले होते. सोसायटीच्या सेक्रेटरींना तक्रार केल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस आले. त्यांनी दार वाजवलं, पण कसलाच प्रतिसाद न मिळाल्यावर शेवट त्यांनी दरवाजा तोडला आणि आत येताच नाकावर हात ठेवला. किळसवानं दृश्य नजरेला पडलं. खोलीच्या सोफ्यावर एक अतिशय अशक्त, सडपातळ, अगदी हातापायाच्या काड्या झालेल्या आणि तिच्या हाताचं कोणीतरी लचका तोडल्यासारखी एक भली मोठी जखम तिच्या हातावर होती. सीमा निश्चित होऊन पडलेली होती. तिच्या कपड्यावर काळ्या रंगाची राब बसली होती आणि दुर्गंध येत होतं. कपडे जागोजागी फाटले होते. तिच्या केसांच्या जटा झाल्या. चेहरा पांढरा पडला होता. ती ओळखू येत नव्हती. इतकी सडपातळ झाली होती. बहुतेक कित्येक दिवस तिने काही खाल्लंच नसावं. खोलीत घाणीचं साम्राज्य होतं. तिचा श्वास मंद चालू होता. ती जिवंत होती. पोलिसांनी तिला हॉस्पिटलला पाठवून दिलं. यांचे कोणी नातेवाईक आहेत का ज्यांस बोलवता येईल? पोलिसांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारलं. तिची आई आणि वडिलांनी 4 महिन्यापूर्वीच विष पिऊन आत्महत्या केली याच फ्लॅटमध्ये. एक भाऊ होता. तो त्यांच्या अंत्यविधीला येऊन गेला. तो शिक्षणासाठी बँगलोरला असतो, पण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाही आहे. फक्त तो बँगलोरच्या KIP इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो एवढं माहीत आहे. राकेश त्याचं नाव. त्याला बोलवता येईल, सेक्रेटरी म्हणाले. बरं, आम्ही कॉन्टॅक्ट करून बोलवू त्यांना, असं म्हणून पोलीस निघून गेले. पोलिसांनी फ्लॅट सील केला. रात्री 3 वाजता शेजारी राहणाऱ्या जोशी काकांना कसल्या तरी आवाजाने जाग आली. जणू काही कोणीतरी शेजारच्या सीमाच्या फ्लॅटचं दार वाजवत आहे. जोशी काका डोळे सोडत बाहेर आले. की हॉलमधून त्यांनी बाहेर पाहिलं, पण कोणी दिसलंच नाही. परंतु दारावर कोणीतरी हात आपटण्याचे आवाज येतच होते. त्यांनी स्वतःच्या फ्लॅटचं दार उघडलं आणि बाहेर जे दृश्य पाहिलं ते पाहून ते जोरात किंचाळले. कारण गलित गात्र झालेली सीमा फ्लॅटच्या दारासमोर गुडघ्यांवर असह्य होऊन फ्लॅटचं दार वाजवत होती. ती इतकी अशक्त झाली होती की तिला उभंही राहता येत नव्हतं. तिच्या अंगावर हॉस्पिटलचे कपडे होते. तिला काहीही करून आत जायचं होतं, पण फ्लॅट तर बाहेरून सील केला होता. मग ती फ्लॅटचं दार का वाजवत असावी हा प्रश्न जोशींच्या डोक्यात येऊन गेला. ए सीमा, तू इथं काय करतेस? जोशींनी घाबरत विचारलं. तशी इतका वेळ असह्य दिसणारी सीमा त्यांच्या अंगावर भस्कन ओरडली. मला आत जायचंय. ते माझी वाट बघत आहेत. मला आत जायचंय. मला आत जायचंय. सीमाचे डोळे पांढरे झाले होते. जणू काही तिच्या डोळ्यांच्या बावल्या गायब झाल्या होत्या. ती पुन्हा दारावर हात आपटू लागली. जोशींनी आरडाओरडा करून बिल्डिंगमधले लोक जमा केले आणि तेवढ्यातच पोलीस पण आले. कारण हॉस्पिटल प्रशासनाने सीमा पळून गेली असल्याची खबर त्यांना दिली होती. ते सीमाला कसं तरी करून हॉस्पिटलला घेऊन आले. सगळी इमारत पुन्हा शांत झाली. 4 वाजले असावेत, पण जोशींची झोप उडाली ती उडालीच. ते दर 10 मिनिटांनी दाराच्या की हॉलमधून बाहेर बघत आणि परत आत येत. ते असेच की हॉलमधून बाहेरचा अंदाजा घेत होते. तितक्यात त्यांना सीमाच्या फ्लॅटमधून कसले तरी आवाज येऊ लागले. जोशींनी धीर करून दार उघडून बाहेर आले आणि त्यांनी सीमाच्या दाराला कान लावले. आणि आता मात्र त्यांच्या अंगावर काटाच आला, कारण आतमध्ये कोणीतरी रडत होतं. जोशींचा घसा कोरडा पडला, कारण कित्येक दिवस सीमा एकटीच राहत होती. त्यात सकाळीच पोलीस सगळा फ्लॅट चेक करून गेलेत. सीमाखेरीज कोणीच नव्हतं तिथं. मग आतमध्ये कोण असेल?
हा विचार ते करतच होते तितक्यात फ्लॅटच्या आतून कोणीतरी दरवाजावर जोरदार हात आपटला आणि जोशीनं धक्काच बसला. ते पटकन स्वतःच्या घरात आले. त्यांचा BP हाय झाला होता. सकाळी त्यांनी ही गोष्ट सेक्रेटरीच्या कानावर घातली, पण सेक्रेटरीने तुम्हाला भास झाला असेल हो असं म्हणून गोष्ट टाळली. आणि तितक्यात खबर मिळाली की सीमाचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला. तिचा भाऊ राकेश बँगलोरवरून आला होता. तो हॉस्पिटललाच होता. तिचा अंत्यविधी करून तो एका लॉजवर थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो फ्लॅटवर आला. बरोबर 2 लोकं होती तो फ्लॅट स्वच्छ करण्यासाठी. 3 महिने लाईट बिल नव्हतं भरलेलं. मीटर कट झाला होता. ते सगळं करून संध्याकाळी लाईट आली. दुपारी सगळे स्वच्छता करून ते लोक गेले. राकेश एकटाच असल्यामुळे जोशी कुटुंबाने म्हणजे जोशी काका काकूने त्याला जेवायला बोलावले होते. तसंही तो लहानाचा मोठा इथंच झाला होता, त्यामुळे जोशी कुटुंब त्यांना चांगलंच परिचयाचं होतं. अहो काकू बास, पोट भरलं माझं, राकेश म्हणाला. लाजू नकोस रे, काका म्हणाले. जेवण झाल्यावर राकेश आणि काका सोफ्यावर बसून गप्पा मारू लागले. आता काही दिवसात हा फ्लॅट विकून मी इथून जायचं ठरवलंय, राकेश म्हणाला. का रे, का विकतो आहेस? तुझं लहानपण इथंच गेलंय. किती आठवणी असतील, ते अशाच सोडून जाणार? काका म्हणाले. काय करू आता, काय राहिलं इथं? आई बाबा आणि सीमाताईचं असं होईल असं वाटलं नव्हतं. आईबाबांनी असं का केलं ते सुद्धा कळलं नाही. आणि सीमाची अवस्था तर बघवतही नव्हती. या वाईट आठवणी घेऊन इथं नाही थांबू शकत, राकेश डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. असो, चला काका, मला जरा माझ्या मित्राला व्हिडिओ कॉल करायचा आहे. चला, शुभरात्री, असं म्हणून राकेश स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला आणि त्याने दार लावून घेतलं. स्टडी टेबलवर मोबाईल ठेवून त्याने विकासला व्हिडिओ कॉल लावला. हाय, काय चाललंय? राकेश म्हणाला. काही नाही रे, तुझ्या ताईबद्दल कळलं. फीलिंग व्हेरी सॉरी फॉर यू, विकास म्हणाला. थोडा वेळ इकड तिकडच्या गप्पा झाल्या. बाय द वे राकेश, तू तर एकटा राहत आहेस ना फ्लॅटमध्ये? विकासने विचारला. हो रे, राकेशने प्रतिपक्ष केला. नाही रे, आपण गेली 10 मिनिटं अभ्यासाबद्दल बोलत होतो म्हणून मी काही बोललो नाही. पण मग तुझ्या मागच्या सोफ्यावर मगाशी कोणतरी बसलेलं होतं आणि उठून गेलं. काय? राकेशने दचकून मागे वळून पाहिलं. मस्करी करू नको यार, राकेश म्हणाला. अरे नाही रे, खरंच कोणीतरी बाई होती. चेहरा दिसला नाही, पण मस्करी नाही करत आहे मी, विकास म्हणाला. एनिवे, चल गुड नाईट. राकेशने कॉल डिस्कनेक्ट केला. तसा तो थोडा घाबरला होता, पण भीती घालवण्यासाठी त्याने मोबाईलवर पिक्चर लावला आणि फ्रेश होऊन सोफ्यावर आडवा झाला. पिक्चर बघता बघता त्याला झोप लागली. रात्रीचे 3 वाजले होते. स्वयंपाकघरातून एक बाई हळूहळू चालत राकेश झोपला होता त्या बाहेरच्या खोलीत आली. ती राकेशच्या जवळ येऊन थांबली. बराच वेळ ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी होती. आता ती सोफ्याच्या जवळ खाली बसली. तिने वर पंख्याकडे बघितलं आणि नंतर समोरच्या भिंतीकडे पाहिलं आणि मग ती उठून बेडरूमकडे गेली. राकेशने कूस बदलली. कोणाचा तरी हलका हलकासा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. हळूहळू आवाज मोठा होत गेला. तो उठला आणि हळूहळू बेडरूमकडे येऊ लागला आणि अचानक आवाज बंद झाला. कदाचित भास असेल असं म्हणून तो परत बाहेरच्या खोलीकडे येऊ लागला. येत येत तो वॉशरूममध्ये गेला. कंबोर्डजवळ उभा राहिला, पण एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली नाही की वॉशरूममध्ये तो एकटा नव्हता. एक पुरुष त्याच्या अगदी मागेच उभा होता. राकेश विधी उरकून मागे वळला आणि तो पुरुष पण त्याच्या मागे मागे वळला, पण राकेशला हलकासा पण अंदाज आला नव्हता. राकेश वॉशरूमचं दार बंद करून पुन्हा बाहेरच्या खोलीत आला. तो माणूस आतच होता. राकेश सोफ्यावर येऊन पडला आणि झोपून गेला. सकाळी किचनमधून पडलेल्या भांड्याच्या आवाजाने त्याला जाग आली. दचकून जागा होऊन तो किचनमध्ये गेला
आणि त्याच्या अंगावर काटाच आला. किचनच्या ओट्यावर त्याला छोटे छोटे उंदीरच उंदीर दिसत होते. त्यांचे ते ची ची असे किळसवाणे आवाज त्याच्या अंगावर काटा आणत होते. एक तर त्याला उंदीर या प्राण्याची लहानपणापासूनच भीती वाटायची. तो पटकन बाहेर आला आणि खाली जाऊन बिल्डिंगमध्ये साफसफाई करणाऱ्या बबनला घेऊन किचनमध्ये आला आणि त्याला धक्काच बसला. काय साहेब, इथं तर काहीच नाहीये. बबन म्हणाला. अरे खरंच, आता इथे कितीतरी उंदीर होते ओट्यावर. राकेश म्हणाला. बरं थांबा तुम्ही बाहेर, मी बघतो कुठं बिळ वगैरे केलंय का किंवा बाथरूमच्या मार्गाने आले आहेत का. बबन म्हणाला. राकेश बाहेर आला. थोड्या वेळाने बबन बाहेर आला. नाही साहेब, ना कुठं बीळ ना यायला काही मार्ग, सगळं पॅक आहे आणि त्यात सुद्धा हा दुसरा मजला आहे, एवढ्यावर नाही येऊ शकत. बबन एवढं बोलून निघून गेला. म्हणजे मला भास झाला, पण कसं शक्य आहे असा विचार करून राकेश आवरू लागला. सगळं आवरून राकेश टेबलवर बसला आणि त्याने त्याचा दुसरा मित्र राहुलला व्हिडिओ कॉल केला. त्यांचा अभ्यास आणि नुकत्याच झालेल्या परीक्षेबद्दल बोलणं सुरू असताना अचानक राहुल म्हणाला. अरे राकेश, तुझ्या मागून आता कोणीतरी गेलं. कोणी आहे का तुझ्याबरोबर? काय लेका, तू पण त्या विकाससारखी फिरकी घेतो का माझी? काल तो पण असंच म्हणाला. राकेश हसत हसत म्हणाला. अरे नाही रे बाबा, खरंच एक माणूस गेला तुझ्या मागून. राहुल म्हणाला. बरं जाऊ दे असं म्हणून राकेशने विषय बदलला. नंतर कॉल संपल्यावर तो बाहेर गेला. आज त्याला बरीच कामं होती. फ्लॅट विकण्यासाठी एक एजंटकडे जायचं होतं. तसेच आईवडिलांनी बँकेत ठेवलेले पैसे काढून खातं बंद करायचं होतं आणि सीमाचं डेथ सर्टिफिकेट कलेक्ट करायचं होतं. सगळी कामं उरकत दिवस गेला. रात्री तो हॉटेलात जेवून परत फ्लॅटवर पोचलाच होता. तितक्यात फ्लॅटच्या आतून कोणीतरी दार वाजवत असल्याचं त्याला जाणवलं. तो फ्लॅटचं दार उघडून आत आला आणि लाईट लावली, पण आत कोणीच नव्हतं. पण तो आवाज तर खरा होता हे मात्र नक्की. राकेशने सगळ्या घरात चेक केलं, पण कोणी नव्हतं. तो वॉशरूममध्ये आला फ्रेश व्हायला. वॉशरूमचं दार उघडून लाईट लावताच त्याची नजर कमोडकडे गेली आणि त्याचा घसाच कोरडा पडला, कारण त्या कमोडवर रक्तच रक्त होतं आणि कमोडच्या बाजूला मानवी हाडांचे काही अवशेष पडले होते. त्याला उलटी झाल्यासारखं होऊ लागलं आणि तो बाहेर आला. बाहेर येऊन त्याने बाथरूम साफ करायचा ब्रश आणि फिनाईल शोधला आणि तो पुन्हा वॉशरूममध्ये शिरला, पण आता तिथं काहीच नव्हतं. तिथून बाहेर येऊन तो सोफ्यावर बसला. इथं काहीतरी गडबडी आहे. भास एकदा होईल, दोनदा होईल, पण नक्कीच हा भास नाहीये. आणि त्यातच त्याला विकास आणि राहुलचं बोलणं आठवलं. त्या दोघांना माझ्या मागे कोणीतरी दिसलं होतं. राकेश थोडा वेळ शांत बसला आणि एक एक करून सगळ्या गोष्टींचा विचार करू लागला. 4 महिन्यांपूर्वी आईबाबांनी अचानक आत्महत्या केली. मग सीमाचा दुर्दैवी अंत, विकास राहुलचं ते बोलणं, रात्री मला रडण्याचा आलेला तो आवाज, सकाळचा तो उंदरांचा प्रकार आणि आता झालेले 2 प्रकार. या सगळ्यांमागे नक्कीच काहीतरी भयानक प्रकार आहे. तेवढ्यातच त्याची नजर रूममधल्या कपाटावर पडली. त्याने आत्तापर्यंत कपाट उघडून बघितलं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं आणि तो कपाटाजवळ गेला. कपाटात सीमाचे आणि आईबाबांचे कपडे होते, पण एक बॅग होती. त्याने बॅग बाहेर काढली आणि उघडली आणि त्यात त्याला सीमाचे मेडिकल हिस्ट्रीचे पेपर सापडले. तशी सीमा लहानपणापासूनच जरा विचित्र होती. लहानपणीसुद्धा तिला शनिवार वाड्यात भूत झपाटलेलं राकेशच्या आठवणीत होतं. तिला अनेक मानसिक आजार होते. आईबाबा जायच्या आधी तिची ट्रीटमेंट चालूच होती आणि त्यात तिला कॅन्सर पण झाला होता. आणि सगळ्यात खाली त्याला एक डायरी सापडली आणि डायरीच्या खाली एक छोटं पुस्तक होतं. त्या पुस्तकावर एक विचित्र असं चित्र होतं. एक आकृती ज्याचं शरीर स्त्रीचं, पण चेहरा म्हणजे मानवी कवटी.
पण त्या पुस्तकावर कसलंच नाव नव्हतं. राकेशने ते पुस्तक आणि सीमाची डायरी काढली. सोबत तिचे मेडिकल पेपर्स पण काढले. बॅग आत ठेवून तो सोफ्यावर बसला. पुस्तक फार मोठं नव्हतं. 10 मिनिटात वाचून होईल एवढंच होतं. त्याने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. जसं जसं तो पुस्तकाचे एक एक पान वाचत होता तसं तसं त्याला नवे खुलासे होऊ लागले होते. पिशाचिनी साधना आणि त्यांचं इंतभूत विधी त्या पुस्तकात लिहिलेला होता. त्यात विविध प्रकारच्या अशा 6 पायऱ्या लिहिलेल्या होत्या. पहिली पायरी, साधनेत सहायतेसाठी नुकतेच मृत झालेल्या कमीत कमी 2 आत्म्यांना आवाहन करणं. पायरी दुसरी, साधनेसाठी लागणारं साहित्य गोळा करणं. पायरी तिसरी, स्वतःच्या रक्तातल्या कमीत कमी 2 व्यक्तींची बळी देणं. पायरी चौथी, सलग 90 दिवस बाहेरच्या जगाशी संबंध तोडणं. पायरी पाचवी, 90 दिवसांचा कालावधी संपल्यावर 91व्या दिवशी पिशाचिनीला आवाहन करून स्वतःचा आत्मा तिच्या ताब्यात सोपवणं. पायरी सहावी, सहायतेसाठी बोलवलेल्या 2 मृतात्म्यास मुक्त करणं. साधनेसाठी एकही पायरीत कोणतीही त्रुटी राहिल्यास भयंकर परिणाम, पण साधना यशस्वी झाल्यास पिशाचिनीची कृपा. ते पुस्तक वाचता वाचता राकेश घामाघूम झाला होता. त्याने लगेच सीमाची डायरी उघडली. त्या डायरीची पहिली 4 पानं म्हणजे तिच्या मनाची वेदना होती आणि नंतर मात्र भयंकर वास्तव होतं. आज माझा ब्लड रिपोर्ट आला आणि ज्याची भीती होती तेच झालं. मला कॅन्सर आहे, 3री स्टेज. पण मला जगायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. आता यातून मला कोणताही देव नाही वाचवणार. मला यातून बाहेर निघण्यासाठी शैतानी शक्तीचीच मदत घ्यावी लागणार आणि ती मी घेणार. आज मी घरी खोटं बोलून मंडणगडला आले. घरी सांगितलं की मैत्रिणीच्या लग्नाला रत्नागिरीला चालली आहे. आज जंगलात तिची झोपडी होती. ती सहजासहजी कोणाला भेटत नाही. बाजूला स्मशान होतं. तिथंच बसून काळ्या शक्तींशी बोलत बसलेली मला ती दिसली. 150 वर्ष वय आहे म्हणे तिचं. असं माझ्यासारखीच शेवटची आशा घेऊन आलेली लोक कुजबुजत होती. ती आली. काहीही न बोलता माझ्या हातात एक पुस्तक देत माझ्या कपाळावर राख लावत हसली. आज समजलं की बाजूच्या बिल्डिंगमधले गोसावी दाम्पत्य कार अपघातात दगावले. या विधीच्या पहिल्या पायरीसाठी 2 मृतात्मे पाहिजेत, ते मिळाले. आज रात्री बेडरूममध्येच मी पहिल्या पायरीसाठीच विधी करत बसले. 2 तास मंत्र जप करून झाला. पाणी पिऊन परत आत आले आणि माझी वाचाच बसली. एक जोडपं बेडच्या बाजूला रक्तात माखलेल्या अवस्थेत बसलं होतं. काहीच बोलत नव्हतं, फक्त माझ्याकडे बघत होतं. रात्रभर माझ्या खोलीत त्यांचं इकडून तिकडं फिरणं चालूच राहिलं. पण मग हळूहळू मला त्यांची सवय झाली. 2 दिवस झाले आईबाबांना ते जोडपं जागोजागी दिसतंय. कधी गोसावीबाई स्वयंपाकघरात आईला दिसते, तर कधी गोसावी बाबांना वॉशरूमच्या इथे फिरताना दिसतात. आई बाबा घाबरलेत, पण मीच सांगते की सगळं भास आहेत तुमचे. आज साधनेसाठी लागणारं साहित्य गोळा केलं. एक मानवी हाड आणि उंदराची शेपटी जमा करताना त्रास झाला. बाकी जमा करणं फार अवघड नव्हतं. आजचा दिवस खूप वाईट होता. 3ऱ्या पायरीसाठी रक्तातल्या लोकांची बळी. पण आता मी काहीही करू शकते. मीच त्यांना मारलं विष घालून. पोलिसांना संशय नको म्हणून मी सकाळीच घरातून बाहेर निघून गेले होते. मन खूप खातंय मला. किती स्वार्थी आहे ना मी. जगण्याचा आटापिटा करण्याच्या नादात मी स्वतःच्या आईवडिलांचाच जीव घेतला. पोलिसांना वाटलं की आत्महत्या आहे. राकेशला पण तसेच वाटलं. तो अंत्यविधी करून बँगलोरला गेला. आज 88 दिवस झालेत मी घराबाहेर पडलेले नाही. घरभर घाणीचं साम्राज्य झालंय. खाण्यापिण्याची आबाळ झालीये. माझी हाडं दिसायला लागली आहेत. गोसावी जोडपं माझ्या बरोबर आतच आहेत. बस 2 दिवस अजून.
मग तो दिवस येईल आणि मी पुन्हा पहिल्यासारखी होईन. पण आईबाबांची हत्या केल्याचे पाप मनातून जात नाहीये. आज 90वा दिवस. मला कसं तरी होतंय. कालपासून बाहेरून सोसायटीचे लोक सारखा दरवाजा वाजवत आहेत आणि गोसावी दाम्पत्य पण आता आक्रमक होत चाललंय. ते मला आता त्रास देऊ लागले आहेत. काल गोसावीबाईंनी माझ्या हाताचा लचका तोडला. रक्त वाहतंय. मला नाही वाटत आता मी उद्यापर्यंत सुद्धा जिवंत राहीन. पण काहीतरी करून तो विधी पूर्ण केला पाहिजे, कारण उद्या चंद्रग्रहण आहे. ही शेवटची वाक्य वाचून राकेशच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे आईबाबांचा खून झाला आणि तो सीमाने केला. राकेश रडू लागला. डायरीत एक शेवटचं पान शिल्लक होतं, पण ते वाचायची त्याला इच्छा नव्हती राहिली. तो सोफ्यावरून उठला आणि तितक्यात लाईट गेली. एकदम झालेल्या अंधारात राकेश चाचपडत माची शोधू लागला आणि तितक्यात त्याच्या हाताला एक थंड स्पर्श झाला. तो दचकला आणि तितक्यात त्याची नजर खोलीच्या दुसऱ्या बाजूला गेली. एक स्त्री हातात मेणबत्ती घेऊन उभी होती. त्या मंद प्रकाशात तिचा पांढरा फटक चेहरा बघून राकेशला कापरं भरलं आणि त्याने बाजूला पाहिलं. मंद प्रकाशात एक मध्यमवयीन पुरुष त्याच्याकडे बघत होता. कसलेच हावभाव नव्हते त्याच्या चेहऱ्यावर. राकेशच्या तोंडून किंकाळी फुटली आणि तो बाजूलाच असलेल्या दरवाजाने बाहेर गेला. पण डायरी त्याच्या हातातच होती आणि तो जोशी काकांचा दार वाजवू लागला. त्या आवाजाने जोशींनी दार उघडलं. त्याला आत घेतलं. घामाघूम झालेला राकेश बसला. पाणी पिऊन शांत झाला. अरे काय झालं राकेश? काकांनी विचारलं. भयंकर प्रकार आहे सगळा. हे बघा, हे वाचा, सीमाची डायरी आहे. काकांनी डायरी वाचली. म्हणजे त्या दिवशी रात्री मी जे आवाज ऐकलाय तो भास नव्हता. आणि त्या रात्री सीमा हॉस्पिटलमधून इथे आली. तिला आत जायचं होतं. तिचा तो विधी अपूर्ण राहिला होता. तो तिला पूर्ण करायचा होता, जोशी म्हणाले. म्हणजे काका, सीमा त्या रात्री इथे आली होती? राकेश म्हणाला. हो राकेश, आणि तिचं रूप खूप भयंकर होतं. खूप आक्रमक होती ती, जोशी म्हणाले. मग आता काय करायचं? या गोष्टीला अंत काय? असं म्हणून राकेश हातात झाला. अरे या शेवटच्या पानावर बघ काय लिहिलंय, जोशी म्हणाले. जर का तो विधी पूर्ण होण्याआधीच मी मेले तर मंडणगडची ती म्हातारीच यातून सुटका करेल. तिच्या खेरीज या अर्धवट विधीच्या परिणामातून अजून कोणी वाचवू शकणार नाही. खाली तिथं जायचा मार्ग लिहिला होता. म्हणजे आता तिकडे जाऊनच त्या बाईला आणलं पाहिजे, राकेश वैतागून म्हणाला. दुसरा मार्ग नाहीये राकेश. माझ्या गाडीतून उद्या सकाळीच निघू, जोशींनी दुजोरा दिला. सकाळ सकाळी दोघेही मंडणगडला त्या स्मशानाजवळच्या झोपडीपाशी येऊन थांबले. बरोबर ते पुस्तक आणि ती डायरी आणली होती. बाजूच्या श्मशानात ती आकाशाकडे डोळे लावून एकटीच बडबडत होती. चख्खड म्हातारी, पांढरे केस, सुरकोतलेला चेहरा आणि काळी वस्त्र. खरंच 150 वर्ष वय असेल तिचं, असं तिच्याकडे बघून वाटत होतं. झोपडीतून एक दाढीवाला तरुण साधू बाहेर आला. त्याला राकेशने सगळी परिस्थिती समजवली. तो साधू डायरी आणि पुस्तक घेऊन आत चालत स्मशानात तिच्या जवळ गेला आणि कानात काहीतरी सांगू लागला. तिने ते पुस्तक आणि डायरी बघितली आणि ती जागची उठली आणि चालत झोपडीत गेली. त्यातून एक झोळी घेऊन बाहेर आली आणि मागून तो तिचा शिष्य पण आला. चला, माई तुमची मदत करायला तयार आहे, असं म्हणून ते सगळे गाडीत बसून निघाले आणि 5 तास प्रवास करून फ्लॅटवर आले. कोणीही आत येऊ नका, बाहेरच थांबा, असं म्हणून ती आणि तिचा शिष्य आत गेले. आतमध्ये गेल्या गेल्या ती सगळ्या घरात फिरली आणि मग बाहेरच्या खोलीत आली. तिच्या शिष्याने त्या खोलीतच राखेचा एक ढीग तयार केला. त्यावर त्याने मानवी कवटी ठेवली आणि त्यावरच अग्नी पेटवला. राकेशला त्या बॅगमध्ये विधीचं जे सामान सापडलं होतं ते बाजूलाच ठेवलेलं होतं. ते साधूने बाहेर काढलं आणि मग ती येऊन बसली. ती सहसा एक शब्दही बोलत नव्हती.
पण जसा तिने विधी सुरू केला तसे कर्कश आवाजात ती मंत्र म्हणू लागली. आणि हळूहळू खोलीतील वातावरण बदलू लागलं. एक अतिशय कुबट असा वास येऊ लागला. दूर दूर होऊन सगळ्या खोलीत पसरला आणि क्षणभरात गोसावी दाम्पत्य तिच्या समोर उभं राहिलं. ते दोघंही आता खूप आक्रमकतेने गुरगुरत होते. इतक्यात ते दोघेही एकदम किंचाळू लागले. तिचे मंत्र ऐकून जणू त्यांना विजेचे धक्केच बसत होते आणि रीतीने ते किंचाळत होते. आणि तितक्यात तिने मंत्र म्हणत म्हणत सीमाने जे जमा केलेली सामग्री एक एक करून जाळायला सुरुवात केली. आणि अचानक स्वयंपाकघरातून उंदरांचा एक लोंढा ची ची असे आवाज करत बाहेरच्या खोलीत आला आणि त्या अग्नीत सगळे उंदीर एक एक करून भस्म झाले. इकडे गोसावी जोडपं आता भिंतीवर पाळीसारखं चिकटत छताला जाऊन चिकटलं. आता म्हातारीने वर छताकडे बघत मंत्रावलेली राख वर उधळली. आणि क्षणभरातच गोसावी जोडपं नाहीसं झालं. अग्नीमध्ये ते पुस्तक आणि ती डायरी देखील जाळून टाकण्यात आली. हळूहळू सगळं वातावरण सामान्य झालं. फ्लॅटचं दार उघडलं. राकेशला त्या शिष्याने आत बोलवलं. आता सगळं संकट टळलं आहे. माईनी संकट नष्ट केलं आहे. आता काहीही धोका नाही, असं म्हणून ती आणि तिचा शिष्य निघून गेले. त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. राकेश आणि जोशी काकांनी निश्वास टाकला. राकेश रात्री जेवण करून झोपला. आज त्याला शांत झोप लागली. मित्रांनो, चॅनलवर व्ह्यूज भरपूर येत आहेत, पण कोणी सबस्क्राईब करत नाही आहे. जर तुम्हाला या चॅनलवरच्या गोष्टी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.